जय श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जय अजी पंढरीराया. भोक्तया षड्गुण ऐश्वर्या ऐसा सोसुनी अपार माया सकळ कळा तुझेनी. पट घट तंतु आकाश न्याय सर्व तवंची ब्रह्म होय. ऐसे असुनी निरार आहे अव्यक्त व्यक्ती पाहुनी. ते अपार घटी अपार तरणी व्यापुनी ऐक्य दिसे गगनी. त्याची न्याये मोक्षदानी व्याप्त असे सर्वाते. तरी पूर्ण ब्रह्म नाथ वेश करुणानिधी पंढरीचा अधीश. माय कनवाळू जगन्निवास भक्त वत्सल नटलासे. तरी हे दीनबंधू भक्त व्यापका पुंडलिक वरददायका. आता पुढे रचना दोंदिका भक्तिसार वद्विका. मागील अध्यायी रामदर्शन आणि द्वितीय अंजनी नंदन. गोरक्षा लागी भेटून अदृश्यपणी मिरवले. असो स्वस्थाना गेला अयोध्यानाथ. येरीकडे अंजनी सूत शृंग मोडा जाऊनी त्वरित. सानवेशे नटलासे गुप्तवेशे राजसदन. पाता झाला अंजनी नंदन. एकांत सदनी मैनकिनी पद्मिण. मंचकावरी पहुडली सुख निद्रा शयनी असून. परिचारिका गेल्या उठून. ऐसी एकांत संधी पाहून धवळारी ते संचरला. चपळपणी तो मंचका जवळी जाऊन बसला प्रतापबळी. किलोतळा पद्मिणी कमळी करपात्री धरी येली. व्यक्त होता करकमळ सावध झाली किलोतळा विल्लाळ. तो दृष्टी देखला अंजनी बाळ चरणावरी लोटली. किलोतळा आणि मैनाकिनी तृतीय नाम जिये पद्मिणी. या परी शोते बोलती कल्पनी कवणे अर्थी ही नामे. तृतीय अभिधानाती दुहिता झाली असे कवणा अर्था. मग त्या कल्पनी वाक्सरिता व्यक्ती घेणे मिरवली. ऐसा पाहुनी शोती आदर बोलता झाला कवी सादर. तृतीय भिन्न भिन्न प्रकार कैसा रीती ऐका त्या. तई पर्वता माझी मंदरगिरी जंबूद्वीप त्याची प्रथम पायरी. या परी सिंहल द्वीपाची दुसरी मेरू मंदार आहे की. या परी सिंहल द्वीप भुवनी स्त्रिया जितुक्या असती पद्मिणी. त्यातही मुख्य मैनाकिनी स्वरूपवंती मिरवितसे. तो एके दिवशी अभ्यंग करुनी उभी राहिली ढवळाई जाऊनी. ते सहज दृष्टी दिशा गमनी आकाशाते पाहत असे. हस्ती झगटती कबरी भार तो वर दृष्टी जाऊनी गोचर. उपरीचर वसू विमानावर आरूढ होऊनी जात असे. विमानारूढ झाला होता तो वसन एकांगे झाले तत्वता. आवेशे बाहेर लिंग दर्शता असावध बैसलासे. विमानावरी गवाक्षद्वार त्यातून दिसे अवयव समग्र. तो मैनाकिनी पाहुनी नेत्रे हासे खदा खदा ते काळी. ते ऐकुनी वसुनाथ विक्षेपोनी बोलता झाला तिचे. म्हणे पापिणी परपुरुषा ते पाहुनिया हासलीस. तरी अशी जारिणीवरती धरुणी राहती स्वगृहाप्रती. माझे विषयी कामशक्ती उद्भवली म्हणून हासलीस. तरी मी नोहे तैसा भ्रष्ट सकळ वसू माझी श्रेष्ठ. इंद्रिय दमनी एकनिष्ठ पूर्ण तपा साधितसे. तरी मम अभिलाष धरुणी गदगदा हाससी पापिणी. तरी पुरुष विनोदे स्वस्थानी धावूनिया पडशील. स्त्री देशात स्त्री कटकी वस्ती होईल तुझी शेकी. मग कैचा पुरुष ते लोकी दृष्टीगोचर होईल. ऐसे बोलता वसु अंतरिक्ष परम लाजली पद्मिनी सुलक्ष. परी पदच्युत शब्द ऐकता प्रत्यक्ष स्तुती संवादा व्यापली. म्हणे महाराजा वसुनाथा अपराध झाला विषम आता. अपराधाचे विवरण करता बोलता न ये आम्हासी. परिहा असो प्रारब्ध प्रयोग सदा न सुटे आचरला भोग. तरी उशाप देऊनी आता सांग स्वपदाते स्थापावे. तुम्ही वसू सर्व प्रकारे भरला आहा शांती भांडारे. परम कनवाळू इंद्रिये सासारे
योग दमनी मिरवला तरी उशाप देऊनी माते करी महाराजा पदाश्रित मग अंतरिक्ष पाहुनी ढळाळीत उशापाते वदलासे म्हणे पद्मिनी ऐक वचन श्री राज्यात किलोतळा स्वामीन तेथे आयुष्य सरल्या पूर्ण ते पदी वसशील तू माये परी मज भावे निवेदिले चित्त तरी मही मिरवेल माझा सूत तो तुझ स्वीकारुनी होईल रथ मच्छिंद्रनाथ म्हणूनिया ते रथ झालिया अंगसंगी पुत्र लाभशील रेतप्रसंगी मी निनाथ हे नाम जगी प्रसिद्ध मिरवेल महिते तो पुत्र झालिया तुझे शेवटी विभक्त होईल मच्छिंद्र जेठी मग तू स्वपदा येऊनी गोरटी भोग भोगी स्वर्गीचा या उपरी बोलली मैनाकिनी पुरुष नाही का तया भुवनी सकळ स्त्रिया दिसती अवनी काय म्हणूनी महाराजा तरी पुरुषा वाचुनी संतती कोठुनी होत असे नसुनी पती येरू म्हणे येऊनी मारुती भुब्बुकार देत असे ऊर्ध्वरिता वायुनंदन वीर्य व्यापी तसे बुब्बुकारे करुण मग उत्पत्ती उदय जन्म तेथे होत असे शुभानने बाळ तनु जो पुरुषधारी मृत्यू पावे तो बुब्बुकारी तितक्या वीण अचळ नारी महीवरी विराजती ऐसी वदता अंतरिक्ष मात मग बोले पद्मिनी त्यासी त्वरित हे महाराजा मच्छिंद्रनाथ येईल कैसा त्या ठाया प्रत्यक्ष पुरुष पावती मरण ऐसी चर्चा तेथे असून कैसा येईल तव नंदन मग भोगात महाराजा अंतरिक्ष म्हणे वो शुभाननी तू किलोतळेचे उपरी जाऊनी बैसोनी उपरी तप मांडणे आराधावा मारुती प्रसन्न झाली या वायुनंदन मग मुक्त करील त्या भयापासून परी तुझ सांगतो ती कोण चित्ता माझी रक्षावी प्रसन्न होईल जेव्हा मारुती मागणे करीजे अंग संगती मग तो संकटी पडून क्षिती मच्छिंद्राते आणील तरी हार तुनी धुडतर उपाय मिरवत आहे मारुती भय तरी तयाचे हस्ते साधावे कार्य मच्छिंद्राते आणुनी या उपरी बोले पद्मिनी युती रामचरणी सी मारुती कैसे सांग माते द्यावी रती ऐसे म्हणेल महाराजा परी ऐसी बोल प्रकरणी मारुतीचा मिरवला विषय ध्वनी मग तव सुत मच्छिंद्र कोठुनी तेथे येईल महाराजा ऐसे अंतरिक्ष ऐकता वचन म्हणे विषयोपद्रव रहित वायुनंदन ब्रह्मचर्य व्रताते लोटून रती सुखा कैसा मिरवेल तरी हा संशय सोडली गोरटी अर्थ धरींजे इतका पोटी मच्छिंद्राला हसीले येणे कोटी हनुमंते करुनिया ऐसे सांगुनिया अंतरिक्ष स्वस्थाना गेला वसुदक्ष येरीकडे मैनाकिनी प्रत्यक्ष श्री राज्यात प्रवर्तली शृंग मुरडा राज्य राजपट्टणी भ्रमण करता ती पद्मिनी तोते चर्मिकेचे सदनी सहज स्थिती पातली सहज स्थिती जाऊनी ओसरी बैठी झाली शुभगात्री तो ती चर्मिका पाहुनी नेत्री बोलती झाली ती येते म्हणे माय व शुभाननी कोठे असती लावण्य खाणी येरी म्हणे वो माय बहिणी सिंह द्वीपी मी असते परी अंतरिक्ष वसूचे शापे करुण पाते झाले माय हे भुवन आता माझे संगोपन कोण करील कळेना ऐसी ऐकुनी पद्मिनी वाणी बोलती झाली तो चर्मिणी म्हणे माय वो माझे स्थानी राहुनी सुख भोगिका स्वहस्ते करुणी पाक हरित जा माये कृषा भूक मी आपल्या गृहीची एक सारंभ होत असे तरी माय वो उपेक्षा सोडून सेवी माय वो माझे सदन कन्ये समान तुझ पाळीन सर्व सुख देऊनिया ऐशी ऐकुनी तियेची वार्ता परम तोषली हृदयी दुहिता मग तेथेची राहुनी बल्लवी हस्ता क्रिये लागी आराधी स्वहस्ते करुणी पाक निष्पत्ती हरित चर्मिकेचे क्षुधे प्रती शेवटी भोजन क्रिये संगती आपण सेवी नित्यशा यासही लोटा बहुत दिन किलोतळा राज्य स्वामीन आयुष्य सरले जरा व्यापून मग मंत्र्या लागी बोलत असे म्हणे आयुष्य सरले निकट तरी कोणास हो द्यावा राजपट मंत्री म्हणे माळिका चौकट
गज शुंडी विराजवावी सकळ स्त्रिया पाचारुनी गज प्रेरावा माळ देऊनी त्यासी भेटेल दैववान माळ ग्रहणी ग्रीवेत ऐसे बोलत मंत्री तये वेळा परम तोषली किलोतळा मग सुदीन पाहुणी कार्यमंगळा अर्पिली माळा गज शुंडी समग्र स्त्रियांची सभा करून मग तो प्रेरिला माळ देऊन ते प्रांती मैनाकिनी पाहून माळ ग्रीवेत ओपिली या उपरांतिक भोगिता राणी व आचरली पूर्वोक्त तपपर्व वश केला मनोभावे रामदूत तियेने वश झाला अंजनी नंदन हे पूर्वीच लिहिले कथन वायुसुते मच्छिंद्रा कारण पूर्वी प्रकरण निवेदिले तरी असो ऐसे कथन सिंह द्वीपी मैनाकिनी नाम माता पितरांच्या आवडी करून नाम ऐसे विराजले या उपरी सिंहद्वीपाची दारा म्हणून सर्वांच्या वागुत्तरा पद्मिनी नाम सर्वोपचारा बोभावती कटकात किलोतळे येथे पावली आसन म्हणून किलोतळा ऐसे नाम असो गुप्त रूपे वायुनंदने सावध केली किलोतळा सावध करुणी तिथे म्हणे किलोतळे ऐके मात तुवा मज ठेवून वचनात मच्छिंद्रनाथ आणविला तरी तव वचनापासून सुटलो आहे अर्थ करून परी तव सुखासी पातले विघ्न मच्छिंद्र शिष्य येतो की तो मच्छिंद्राहुनी प्रतापवंत नामी मिरवला गोरक्षनाथ तो अजिंक्य असे त्याचे सामर्थ वर्णवेला वाचेसी म्या तुझ्यासाठी यत्न केला श्रीराम मध्यस्थ घातला परी अवमानुनी उभयताला मच्छिंद्रा देऊ म्हणत असे तरी तो आता येईल येथे त्याची सज्ज करुनी प्रीती ते गोवनी घ्यावा कोणे हितार्थे सुख संपत्ती दावुनिया परी तो नोहे मच्छिंद्रा समान विषयी विरक्त तपोधन कैसा राहील नवल विधान सर्वोपरी विरक्त तो परी वाचा गौरव द्रव्य गौरव आसन गौरव वसन गौरव भोजनादी नाना वैभव गौरवोनी गोवावा जैसा जतन करी पावक संग्रही जे गौरवी राख की सिंधी वेचणे रक्षणे माणिक होत आहे शुभाननी तैसा बहुविध गौरव करून तुष्ट करावे तयाचे मन ऐसे सांगुनी वायुनंदन गमन करता पैझाला परीतीच पळ मैनाकिनी मारुती बैसविला कनकासनी षोडशोपचारे पूजा करुनी बोलविला महाराजा स्वस्थाना गेला वायुसुख येरीकडे गोरक्षनाथ वेश्या कटकी मार्गी येत मुक्काम सी साधुनिया जैसे पक्षी करती गमन या तरुहुनी त्या तरुवरी जाऊन तेवी गोरक्ष मुक्काम करून शृंग मुरडी पातला गावा निकट पैठेत धर्मशाळा होती त्यात वेश्या कटकी राहुणी तेथ शिबिरा परी योजले मग ती वेश्या मुख्य नायिका कलिंगा नामे मुख्य दंडिका साज सरंजाम घेऊनी निका राज्य सदनी चालिली सवे वेश्या 7-5 घेऊनी रूपवंत गुणवंत 7 ऐसे कटकी करुणी संत राजांगणी मिरवली राजद्वारी उभी राहून पाठविले वर्तमान द्वार रक्षके आत जाऊनी वेश्या कटकी सांगितली हे महाराजा राजद्वारी कलावती कला कुसरी रूपवती गुणगंभीरी भेटी लागी पातली तरी आज्ञेप्रमाणे वधू तिचे ऐसी ऐकता किलोतळा मात म्हणे घेऊन या सभास्थानात अवघे समारंभेसी ऐसे ऐकता द्वारी दूती सवेची पातली द्वारावती घेऊन कलिंगा कलावती सभास्थानी पातली तो कनक सगटी रत्नकोंदणी मच्छिंद्र मिरवला कनकासनी निकट बैसली मैनाकिनी निज भारे शोभिली जैसी नभी उद्गण ज्योती मध्ये मिरवला रोहिणीपती त्याची न्याय मच्छिंद्रा भोवती सकळ स्त्रिया विराजल्या की ते जपुंज हटकासनी हिरा मिरवला शुद्ध कोंदणी नवरत्न हिरे वेष्टित हिरकणी कैसा शोभला मच्छिंद्र की शैल्या नव्हेत त्या रश्मी ज्वाळा मध्ये मच्छिंद्र अर्क गोळा कनकासनी ते सदनी सकळा राजसभेत मिरवत असो सी सभा सदन कलिंगा दृष्टीने पाहून मग बोलती झाली सभे वचन मैनाकिनी राया ते
हे महाराजा शैल्यापती, ऐकुनी नामाविधान कीर्ती, सोडून आपल्या देशाप्रती येथे आले महाराजा. तरी कीर्ती ध्वजा फडकत अवनी, तैसी अवलोकोनी आली करणी. मही कलावंत राजभुवनी विराजतसे महाराजा. बहुदृश्य राजा हस्तिनापुरी, कीर्ती ध्वज धर्माचारी, याची नीती बंगाल धरित्री. गोपीचंद विराजला याची नीती कीर्ती ध्वज. शैल्यादेशी किलोता नाम राज, ऐसी वरुणी सत्कीर्ती भाज. येथे आले महाराजा, ऐसे बोलता कलंग युती, परम तोषला किलोतळा भूपती. मग समुच्चय विचार करुनी अन्न भुक्ती, देऊनी बोले किलोतळा. चौथी कलिंगा येऊली शिबरी, मध्यान्ह समया सारोनी उपरी. साज सरंजाम सजुनी परी, सावध रात्री बैसली सोयेरीकडे मैनाकिनी. येऊनी बैसी सभास्थानी, सभा मंडप शृंगारोनी. दीपमाळा रचियेल्या लावूनी स्फटिकाची कोपिका. मेणबत्ती लावूनी दीपका, अगरबत्ती गंध लोका. घ्राणोघ्राणी विभृतसे, तपकी भरोनी कंगेरी पाने. विडे रचले त्रयोदश गुणी, त्यात फुले अत्तरदाणी. लोका माझी मिरवितसे, ऐसिये सभे कटकासन. मूळ पाठविले कलिंगे लागून, चौथी आपुल्या सरंजाम घेऊन. दिव्य तेजे मिरविली, येरी कलिंगा राजसना जात. सभे चालला गोरक्षनाथ, परी कलिंगे पाचारोनी एकांत. बुध सांगे तियसी, म्हणे वो ऐके गुणगंभीरी. तू नाट्या करशील सभे भीतरी, तरी मृदंग वाद्य माझे करी. सभास्थानी ओपिका, शैल्या सभे कटकास्थानी. रिजविता माझे वाजवणी, मग द्रव्य लाभ घे ओढोनी. मानेल तैसे मागते थे, ऐसे एकटा कलिंगा वदत. हे वरिष्ठ महाराजा गुण समर्थ, सभेस्थानी स्त्रिया समस्त. पुरुष नसे त्या ठाई, तरी तुम्हाला तेथे नेता. वितर्क वाढेल संशय चित्ता, तरी देशात पुरुष व्यक्त कोठेची नाही म्हणून. ऐसे ऐकुनी तपोद्रुम, म्हणे ऐके वो सुमध्यमे. अंगना वेसे येतो नटून, रंग तुझा लुटावया. माझी इच्छा होईल पूर्ण, तू तेही मिळेल अपार धन. मग ती कलिंगा आवडीन अवश्य नाथा म्हणत असे. मग लेऊनी कंचुकी सार, परिधानले उत्तम चीर. जटा वियुक्त करोनी भार, भांग मुक्तांनी भरियेला. भाळी चर्चुनी कुंकुम कोर, शोभया अंजनी मिरवले नेत्र. कबरी वरुणी चिरपदर, नाभिस्थानी खोविला. काढोनी कर्णमुद्रिका भूषण, ताटके केली परिधान. तेही कोंदणी जडावरत्ने, नक्षत्रा समझळती. की एकाग्र करुणी रोहिणीपती, करू पातले श्रवणी वस्ती. मुक्त घोष नासिका प्रती, सर्दी नथ शोभतसे. पाच कंकण गडित भूषण, ग्रीवे माझी अपार हेम. नाना नगी हाटक गुण, मुक्त लढा शोभल्या. असो आता किती वर्णनांगना वेशे. गोरक्षनंदन परम शोभला, चपळे सम वेशांगणी तळपतसे. आधीच पूर्ण हेमकांती अवतारी, त्यावरी नटला हेम शृंगारी. मग वर्ण दशा स्वरूपा परी, रंभा दासी शोभली. ऐशिया भानुनी पैंजणी ती, मृदंग कवळुनी प्रतिहाती. नट नृत्य स्वरूपी राजपंक्ती, जाणूनिया मिरवली. परी त्या शैल्या शुभाननी, पाहती पूर्वंडा सुलोचनी. एकमेका बोलती वाणी, मदन बाळी हेही असे. सकळ नाट्य कलावती, विकळ स्वरूप नीच दिसती. म्हणती धन्य विधात्या प्रती, रचली मूर्ती अनुपम्य. समस्त वधू जरी उर्वशी, तरी हिच्या पुढे वाटती दासी. चपळा तेजे सहजेसी, तळपत आहे बाळी हे. साज सोडूनी प्रत्योदक, नाद दर्शवी अलौकिक. पाहतेपणी पडूनी चक, विस्मयाते पडती त्या. वाद्यनादाने व्यक्तीन, मेळवी तालाती उद्भूत. परी सकळ शैल्याचे
चक्षु तेथ एका ठाई मीनले कलिंगा मुख्य नायिकिणी परी पुरवंडा दैन्यवाणी जेवी उदयात येता तरणी सकळ तेजा लोपती असो नाट्यदारा कलिंगे सहित उभ्या राहिल्या करू नृत्य ते कटी कवळुनी मृदंगाते कुशळ वाजवी पुरवंडा संगीत स्वरित गायन शैल्या सकळ तुकाविती मान आहा आहा बोलुनी वचन धन्य म्हणती कलिंगा सकळ शैल्या सभांगणी त्यात मच्छिंद्रनाथ कनकासनी ती पद माळिके चिंतामणी हिरा चमक दावीत असे पुढारा पाहुनी गुरुनाथ मनीच्या मनी नमन करीत परम हे लावे आनंदे चित्त म्हणे कृतार्थ झालो मी आता श्री गुरुचे पाहिले चरण सकळ झालो तापहीन मग स्फुरण ये कुशळपणी वाद्य कळा मिरवित असे ते नृत्य गीत संगीत होता पाहुनी लाजे विधी दुहिता लाजत अप्सरा गंधर्व माथा ठेवून पाहती चरणाते तान मान रंग प्रकार तल्लीन झाले सकळ भार मान तुकावणी नाथ मच्छिंद्र आहा आहा म्हणत असे मग परिधाना वया उंच वस्त्र काढून हस्ते देत मच्छिंद्रनाथ तो पुढारा पाहुनी हर्ष बळवंत लाघव कळे वर्तवी मृदंग वाद्य वाजविता अद्भुतपण कुशळता तया नादाचे अक्षर व्यक्ता भाती भाती काढीत असे त्या अक्षरा माझी अक्षर मच्छिंद्र नामे चमत्कार दावुनी पुढे तोची व्यवहार रंगा समान नाचवी मृदंगाक्षरी तसी चर्या दावित असे गुरुवर्या चलो मच्छिंद्र गोरख आया पुन्हा अक्षरे अच्छादी परी अक्षरे मच्छिंद्राते श्रवण होता पाहे भवते चित्ती चाकाटुनी म्हणे येथे कोठुनी आला गोरक्ष येरीकडे सहज चाली गोरक्ष वाजवी गायन पावली रंजित देखता गुरु मावली तिची अक्षरे आणि तसे आणि ता अक्षरे पूर्व व्यक्त होताची मच्छिंद्र दत्त भवते पाहुणी गोरक्षनाथ कोठे आहे म्हणत असे शैल्या आणि कला वासनी तयासी व्यक्त न पाहता दैनी कोठोनी पडत असे अक्षरध्वनी श्रवणी सागणी आमुते पिठाच वाणी भवती पाहत असे घडी घडी चित्त दचकत असे थडथडोनी हृदय उडत असे आला गोरक्ष म्हणोनी मग न आवडे सभा कनकासन मुख वाळले झाले म्लान मग कोणी ऐकेना गायन चित्ती फार व्यापिले चलो मच्छिंदर गोरखाया जवजव अक्षरे ही ऐकून या चवचव दचकुनी गेली काया काळी मा तेव्हा येत असे चव पाहुणी किलोतळा हृदयी पेटुनी चिंतानळा काळिंबी काया म्हणून सकळा रोमांच उत्ती शरीरी चव पाहुणी किलोतळा म्हणे महाराजा तपमाळा सुरस रंगी मुख कमळा काळिंबी का वरियेली येरी म्हणे वो मैनाकिनी माते दिसते विपरीत करणी मच्छिंद्र शिष्य गोरक्ष आवनी भय आहे तयाचे तो परमा पवित्र भक्त चूडामणी विषया नातळे इंद्रिय दमनी महाप्रतापे तपोकाणी बैरागी तो असे हो अगे तो येता तव पट्टळी नेईल माझे स्वदेशावनी मग तव रतीची सुख यामिनी गोरक्ष अंकी नासेल ऐसे एकता केलो तळा मारुती सूचनेचा कोण गरळा हृदयी व्यापोनी जाळू लागला मुख कोमा विती पै झाली मग तो रंगनाट्य कृती विरस होऊनी नावडे चित्ती हृदयाले ती लई ते चिंता भगवती नंदती झाली प्रत्यक्ष नाट्यरंगाचा आनंद वेश बळी आव्हानीला एकची भाष मग रंग देवता पडुनी ओस उठवी आपल्या ठाण्याते जैसी पय सैंधवा पडे गाठी मग विरस होऊनी नासल्या गोष्टी मिरवला हा तन्याय पोटी भय उभयता आतळे परीती चतुर्मैनाकिनी गायन स्वर आवाहन कानी तो मृदंग वाद्य उठुनी ध्वनी चलो गुप्त गोरख आया ऐसा नादाक्षर सीता किलोतळा श्रवण करीता मग बोलावनी कलावंत उत्तराते आराधी म्हणे तव सारंगी संगीत वाजत आहे उत्तमा गती परी आमुच्या साज संग्रहा प्रती आजी पाहू वाजवोनी
ऐसे ऐकता कलिंगा पद्मिनी म्हणे आणा पाहू वाजवणी मग ती किलोतळा आज्ञा पोनी साज आणूनी ठेवीतसे तोही साज पुढे घेऊनी बाज वीती कुशळपणी परी सुस्वर गाण्यात अक्षर पूर्ण तेची काढी पुन्हा पुन्हा तेही ऐकुनी मैनाकिनी मग सेविका आपुली कलावंतिनी कलिंगाचा साज देऊनी उभी केली पाठीमागे तिथे सांगे रहस्ययुक्ती पुढारा वाद्य अक्षरे काढती त्याची नीती अक्षर स्थिती तूही बोलवी मृदंगा रीती वाजविता कलावंतिनी तैसी अक्षरे न येती कानी मग पुरवंडेचा हात धरोनी एकांतासी पै गेली सलीलपणी चरणी माता ठेवून पुसे तीस वार्ता माये तू कोण सांगा आता सकळ संशय सोडोनी जरी ही गोष्ट ठेवीची चोरून तरी तुझ्या गुरुची आण माते वदे की प्रांजलपण कोण कोणाची तू अससी ऐसी भूपिणी बोलता वचन मनात विचारी गोरक्षनंदना प्रगट होण्याचा समय पूर्ण हाची सुलक्षण दिसत असे मग बोलता झाला प्रांजळ वचन माये मी नसे सर्वथा कामिन श्री मच्छिंद्राचा प्रियनंदन गोरक्ष नामे निर्वित असे तरी स्त्रीवेश नटी नारी नटोनी निघो तव राजद्वारी ऐसे ऐकता ती सुंदरी पुन्हा चरणी लोटली मग पुरुष परिधान आणुनी त्वरित श्री गोरक्षनाथाने सवित म्हणे तू माझा सूत भेटलासी दैवाने पूर्वी नाथाने नामाभिधान तव रूपी केले निवेदन होताची तन मन प्राण तव भेटी उदेले परी सांगू काय जैसे सेविता का जगन्याय की गृही वत्स काननी गाय परी प्राण वत्सा ठेवितसे की जळा वेगळी मासोळी होता रिगोपाहे पुन्हा जळी संन्याये मोह काजळी लागली तुझसाठी मजबारे मग हाटक शृंगार करुणी व्यक्त जडित कोंदणी देववित रत्न मुद्रिका रणबिंदी सहित मुक्त तुरा लाविला भरदरीचे कनकवर्णी परिधानिला चिरभूषणी मस्तकी मंदिर नवरत्नी शिरपेच वरी जडियेला हस्ताग्री बाहुवट हेमकोंदणी लखलकाट सर्वभूषणी तेजवट शृंगारीला नाचतो मग हस्त धरुणी किलोतळा येती झाली सभा मंडळा येताची मच्छिंद्रे देखली डोळा पुरुष व्यक्त कामिनी मनात म्हणे मच्छिंद्रनाथ पुरुष कैसा आला येथ निकट येता किलोतळे ते हस्ते कुणावी कोण तो येडीकडे हस्तकुणे संकेती पाहुणी म्हणे मच्छिंद्र जाती तुमचा उद्देश धरुणी चित्ती भेटी लागी पातला परी आज उदेला दैवी आदित्य भेटला माझा प्राणसूत सकळ राज्याचा धैर्यवंत बाळ गोरक्ष माझा हा आता सकळ काचणी पिटोनी गेली अंतःकरणी सकळ वैभव राज मांडणी संगोपील बाळ हा आणि पाठिंबा बळीवंत सहोदर वडील गोरक्षनाथ धाकुटा मीन तुमचा सूत संगोपील तयासी म्हणून समूळ माझी कांचणी पिटून गेली दूरावणी वृद्धापकाळी चक्रपाणी कृपे वेसिला आपणासी ऐसे बोलता मैनाकिनी गोरक्ष हास्य करी मनी चित्ती म्हणे बळेची तरणी अंधार श्री भूषितसे आम्ही विरक्त शुद्ध वैष्णव आम्हा कासयासी वैभव विधवे लागी कुंकुम ठेव खटाटोप कासया ही परीसा लागी कनक शृंगार की चक्री पुस्तकी देव अमर तेही आम्ही विरक्त थोर राजवैभव कासया की ग्राम गौतमीची कास दुग्ध काढुनी अंजुळीच ते पयोब्दीस पाजुनी सुरस तुष्ट चित्ती मिरवला की सकाळ महिचा नूपनाथ अंजुळी धान्याचा गरजवंत की मित्र तेजाची भिक्षा मागत काज व्याते जाऊनी त्याची न्याय आम्हाची वैभव काय असे पद थोर राणीव येरी जलपदसे आपला भाव संग जाऊनी परी असो कार्यापुरती ऐकुनी घ्यावी ये होती माता श्री गुरु मर्जी आली करतलात
मारू लाथ वैभवासी ऐसे गोरक्ष कल्पुनी मनी येरीकडे मच्छिंद्र मुनी किलोतळेचे शब्द ऐकुनी आसनाहुनी उठला अति प्रेमा दाटुनी पोटी गोरक्ष गळा घातली मिठी मिठी करी कवळुनी हृदय पोटी प्रेमे सगदन आलिंगिला मग कलिंगे ते पाचारून अमुपद्रव्य दिले वसन गौरवुनी तिचे मन स्वस्थानाते बोलविले येरीकडे मंडपात शैल्यासहित मच्छंद्रनाथ निकट बैसोनी गोरक्षाते योगक्षेम पुसतसे बद्रिकाश्रमी तपोराहटी इतके सांगे गोरक्षा जेठी कंटकाग्री पादांगुष्टी 12 वर्षे संपादिली उपरी तप झालिया पूर्ण माव करी उमारमण सकळ देवा बोलावून अतिथ्यही मिरवले ऐशी झालिया तपराहटी परितव योग साहिना पोटी क्षणक्षणा होऊनी कष्टी शोक करू रिजतसे जया पदाचे होता स्मरण अति जठर जाय वेष्टून म्लान वदनी ओष कानन दाही दिशा दिसतसे मग उदका वाचुनी जैसा मीन तडफडूनी देऊ पाहात प्राण तेवी माझे अंतःकरण दुःख डोही हेलावे परी प्रारब्ध योग दारुण येथे भेटले तुमचे चरण आता गेलिया प्राण एकाकी कदा न वसेमी ऐसे ऐकता वचन युक्ती पुन्हा आधरतसे हृदया प्रती म्हणे वत्सा तुझ मागुती एकांगे कदा न करी मी मुळी होनी बाळपण तुवा न जाणिले मजविण सकळ करुणी लालन स्थावरपणी मिरवले जळा वेगळी जळ मासोळी विभक्त न होय कवणे काळी देवी मम चित्त दरित तपोमोळी विभक्त झाला नाहीस परिणवावे ते घडून आले श्री मारुतीने मज गोविले गोरक्ष गौरविले परी सदा पोले वैभव वाटे तुझ विणबा भा भोजन करता शद्रसांनी तुझे स्मरण होतसे मनी बातो ग्रास ठेविता आननी विषया समान वाटत असे मग अश्रूने पूर्ण भरती नयना तुझ जवळी लागे माझा प्राण मग मूर्तिमंत तू जठरी येऊन उभा राहसी माझिया मग ताप उपजे मनात आहा बाळकासी चाकोनी वनात आलो मी फिरत फिरत हेची चिंतन निषेदिनी बा तुझ विण करता तीर्थ भ्रमण परी ओस दिशा भोभावे मन मनात जल्पे वत्स टाकून कैसा आलो मी पापी ऐसे बोलता मात मग बोलता झाला गोरक्षनाथ हे महाराजा माझी ऐक माता तुते सूत बहु असती जया देशी कराल गमन तेथे जी सूत कराल निर्माण मग तुमच्या मोहाचे आवरण वाटले जाय महाराजा परी एकची तू माझी आई मन माझे एकची ठाई मग जैसी होय गती पायी जळा वीण मीनाते की अर्का कुमुदिनी असती अपार तो मोह करील कोणावर परी कुमुदा तो एकची मित्र सुख पारी आळाया की चंद्रा चकोर असती बहुत परी चकोर एकची राहणी रोहिणी नाथ त्याची न्याये जननी माते अससी एकची माते तू जळात असती बहुत जळचर परी जळचरास्ते एकची नीर त्यांना मज माहेर एकची मच्छिंद्र आराधिला श्लाघ्य पुरुषा अन्य युवती परी युवती स एकची पती त्यांना कृपा मूर्ती माझे जीवन तू असती धनासी अपार असती चातक परी चातकासी धन तो एक देवी तू माते जननी जनक एकची अससी महाराजा ऐसे म्हणून गोरक्षनाथ नेत्री आणि अश्रुपात ते पाहुनी अंतरिक्ष सूत प्रेमे हृदयी कविला म्हणे तानुल्या सत्यवचन तुझ कोणी नसे मजविण ऐसे म्हणून मुखचुंबन कुरवाळूनी धरितसे मग सभास्थान विसर्जून पाकशाळेत उभयता जाऊन श्री गोरक्षा ताटी घेऊन भोजनाते सारिले भोजन झाली एकासनी निद्रा करती उभयजणी बिनोदयी स्नाने करुणी एकासनी बैसती एका अंकी मीननाथ एका अंकी गोरक्षसूत कनकासनी राज्यसभेत घेऊनी नाथ बैसती जैसा वक्रतुंड षडानन घेऊनी बैसे उमारमण
की माय यशोदे जवळी रामकृष्ण उभय अंकी मिरवितरी. असो आता हे कथन पुढे सुखे झाले संपन्न ते पुढले अध्यायी निरूपण होईल श्रोती श्रवण कीजे. ते मच्छिंद्र उभय अंकी घेऊनी सुत सुताची फेडील बाकी शैल्यांनी वेसुनी सुखासनी हाटकी नित्य मिरवे मच्छिंद्र तो. नरहरी वंशी दुंडी सुत नरहरी मालू नाम ज्याचे तो श्री गुरुकृपे रसाळ कथेचे निवेदिल श्रोतिया. स्वस्ति श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव किमयागार सदा परिषद भालू चतुर. 20 गोढा अध्याय 20 ओव्या 220. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. नवनाथ भक्तिसार 20 समाप्त. गोरक्ष जालंधर चरपटाश्च आडभंगकानिक मच्छिंदराद्याः सौरंगीर्यवाणक भत्री सज्ञा भूम्या बभूर्नवनाथ सिद्धः. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. अलक्ष निरंजन.